नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की MST CETचा जो रिझल्ट आहे त्याची डेट जी आहे ती रिलीज झालेली आहे. सगळ्या ज्या CETs आहेत त्याची डेट या ठिकाणी रिलीज झालेली आहे. पहा, ती डेट मी एक एक करून सांगणार आहे. त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स कळणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक MST CET 2025 काउन्सिलिंग प्रो बॅच जयदीप कुलकर्णी सर यांनी ही बॅच ओपन केलेली आहे. सिक्युअर युअर सीट, सिक्युअर फ्युचर. तुमच्यासाठी भरपूर फीचर्स असणार आहे या बॅचमध्ये. पर्सनलाइज गायडन्स भेटणार आहे, सीट अलॉटमेंटचा सपोर्ट भेटणार आहे, कॉलेज आणि कोर्स सिलेक्शन असणार आहे, डाऊट क्लिअर असणार आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट चेकलिस्ट आणि प्रायोरिटी सपोर्ट भेटणार आहे. आणि डाउनलोड करायचं तुम्हाला फक्त एक्झाम प्लस ॲप, आणि त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला फक्त हा कोर्स परचेस करायचा आहे. कोर्सची प्राइस फक्त 999 आहे. 50% ऑफ आहे, लिमिटेड ऑफर आहे. लवकर जा, कोर्स परचेस करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. काय अडचण असल्यास कॉन्टॅक्ट देखील आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जाहीर सूचना या ठिकाणी MST CET कडून आलेली आहे. जाहीर सूचनेमध्ये काय दिलेलं आहे पहा, शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या कार्यालयामार्फत जे विविध व्यावसायिक पदवी असेल, म्हणजे डिग्री, पदव्युत्तर असेल, पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्यापैकी काही सामायिक प्रवेश परीक्षा चे जे निकाल आहेत ते घोषित करण्यात आलेले असून, काही सामायिक परीक्षाचे जे निकाल आहेत ते प्रगतीपथावर आहे. ठीक आहे, तर याची तारीख जी आहे ती प्रवेश परीक्षाची जी तारीख निकालाबाबतची माहिती पुढील प्रमाणे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, कोर्स नेम आहे आणि या ठिकाणी रिझल्ट डेट आहे. कोर्स, तुमचा जो कोर्स आहे तो तुम्ही कमेंट करायचा आहे. लवकर जा, कमेंट करा तुमचा जो कोर्स आहे. आता पहा, सगळ्यात पहिले जी आहे CET या ठिकाणी MHMCET CET. ठीक आहे, जिचा रिझल्ट 8 मे. ठीक आहे, BEdचा आणि MEdचा 8 मेला आहे. ME CETचा जो आहे तो 8 मेला आहे. त्यानंतर BHMCT जी आहे ती 15 मेला आहे. MCAची 15 मेला आहे. MPEdची जी 15 मेला आहे. MH नर्सिंगचा देखील 15 मेला आहे. MBAचा 28ला आहे. MMSचा पण 28लाच आहे. ठीक आहे, फाईन आर्ट CET याचा 28ला आहे. BEd याचा पण 28ला आहे. BBCA जे आहे किंवा BBA म्हणू शकतो, BMS म्हणू शकतो, BBM म्हणू शकतो, 4 जूनला टेंटेटिव्ह आहे. ठीक आहे, आधी लागू शकतो, नंतर लागू शकतो, टेंटेटिव्ह आहे. ठीक आहे, LLB 5 इयर CET जी आहे तिचा देखील 4 जून आहे, टेंटेटिव्ह आहे, अजून डेट मागं पुढं होऊ शकते. बी डिझाईन CET जी आहे ती 9 जूनला. ठीक आहे, टेंटेटिव्ह आहे ती पण. MST CET PCM आणि PCB जी ग्रुप आहे, ठीक आहे, यांचा जो आहे तो 16 जूनला आहे. म्हणजे 15ला लागू शकतो, 14ला लागू शकतो किंवा 16च्या पुढे 17ला देखील लागू शकतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अशाच नवनवीन अपडेट भेटत राहतील. आणि LLB 3rd इयर CET जी आहे तिचा 17 जूनला आहे, त्याचा पण मागं पुढं होऊ शकतो. आता संबंधित उमेदवारांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती काल ही नोटीस पडली 2 जूनला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा कोणता ग्रुप आहे हा कमेंट करायचा आहे आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तुमची टेंटेटिव्ह डेट आहे का फिक्स डेट आहे. या ठिकाणं ज्या इथून ज्या आहेत BEd पासून, तर ह्या सगळ्या फायनल डेट आहेत. ठीक आहे, ह्या फायनल डेट आहेत आणि ह्या ज्या आहेत टेंटेटिव्ह आहेत. खालच्या डेट आहेत PCM, PCB किंवा LLB, बी डिझाईन, LLB 3 इयर्स, LLB 5 इयर्स, या सगळ्या डेट ज्या आहेत त्या टेंटेटिव्ह आहेत, मागं पुढे होऊ शकतात. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.